नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण आयुर्वेदिक दंतमंजन कसं बनवायचं ते पाहूया. तर कडुलिंब घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे, त्याच्यानंतर सुकवून घ्यायचं आहे. आता याची पावडर करून चाळून घ्यायची आपल्याला आणि उन्हात सुकवायचं नाही, घरातच सुकवायचं आहे. 1 इंचाचा साधारणतः भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. छोटे 1.5 चमचे मीठ घ्यायचं आहे, सैंधव मीठ घ्यायचं आहे, साधं मीठ वापरायचं नाही आहे किंवा काळं मीठ वापरलं तरी चालेल. तुरटी घ्यायची आहे, तर तुरटी पण आपल्याला थोडीशीच घ्यायची आहे, साधारणतः 1 चमचा छोटा. हळद घ्यायचं 1 चमचा. 10 वेलची घेतलेल्या आहेत, 15 लवंग घेतलेले आहेत. आता आपल्याला हळद सोडून बाकी सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं किंवा बारीक कुटून घ्यायचं आहे. आता ही पावडर आहे आपल्याला सगळी चाळून घ्यायची आहे. तर चहाच्या गाळणीने चाळायची, म्हणजे एकदम बारीक होईल. जाड राहिली तर आपल्या दातात कण अडकतील, म्हणून बारीक चाळून घ्यायचं आहे. कडुलिंब पण ह्याच चाळणीने चाळून घ्यायचा आहे. हा जो चौथा राहिलेला आहे हा कडुलिंबामध्ये टाकून मिक्सरमध्ये परत बारीक वाटून घ्या आणि चाळून घ्या. आता आपलं सगळं चाळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला त्रिफळा चूर्ण. तर 2 ते 3 चमचे याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे. आणि जी कडुलिंबाची पावडर आहे ती आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे. याच्यापेक्षा जास्त घातली तरी चालेल. मी 1 चमचा घातली तरी सुद्धा कडू झालेलं नाही आहे. याच्यामध्ये फक्त तुरटी आणि मीठ फक्त प्रमाणात टाका, जास्त टाकू नका. आणखीन एक वस्तू लागणार आहे आपल्याला, ते म्हणजे गेरू किंवा काव. याला काव पण म्हणतात, गेरू पण म्हणतात. तर हे 50 ग्रॅम टाकायचं आहे. त्रिफळा चूर्ण, गेरू, कडुलिंब तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल, तो घेतला तरी सुद्धा चालेल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स होत नसेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता एका कोरड्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे. जितकं आपल्याला लागेल तितकं आपल्याला हिंगाच्या डबीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चिमटीभरच आपल्याला रोज वापरायचं आहे. आणि दुसरं म्हणजे बोटाने दात घासायचे, म्हणजे हिरड्यांना वगैरे आपल्याला चांगलं घासता येईल आणि हिरड्या पण मजबूत होतील, दात पण मजबूत होतील. तर अशी ही दंतमंजन बनवून ठेवा आणि आपल्या दातांना मजबूत करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.